तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. त्याच्यातली 6वी पोएम मी घेते आणि तुम्हाला समजावून सांगते, जिचं नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. स्नोई इव्हिनिंग म्हणजे बर्फाळ संध्याकाळ, बरोबर आहे की नाही? स्नो माहीत आहे ना? हां, तर तसाच हा प्रकार जो आहे तो आपल्याला आता बघायचा आहे. याच्यामध्ये रॉबर्ट ली फ्रोस्ट हे जे कवी आहेत यांनी हे लिहिलेलं आहे आणि या पोएममध्ये त्यांनी एक छोटासा इन्सिडेंट जो आहे तो सांगितलेला आहे की एका बर्फाळ संध्याकाळी किंवा स्नोई अशा रिमझिम संध्याकाळी कसं ते करत होते ॲज अ ट्रॅव्हलर. म्हणजे काय म्हणू, प्रवासी, ट्रॅव्हलर, बरोबर की नाही? ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय अ ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स. म्हणजे जेव्हा वूड्स म्हणजे जंगल, उंच उंच असे झाडं असतात बघा, ताग बीगचे मोठे मोठे असतात. त्याच्यामधनं जाताना त्यांना जे सिनरी दिसली, त्यांना जे निसर्ग सौंदर्य दिसलं, त्याच्यात ते अगदी प्रेमात पडले, मोहून गेले त्याच्यामुळे. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्ग्स हिम टू गो ऑन. त्यांचं मन मानत नव्हतं की ते तिथून निघू, परंतु डोकं, बुद्धी म्हणत होती की पुढे तर जायचं आहे, प्रवास करायचा आहे, बरोबर आहे? त्याच्यामुळे याच्यातले काही शब्द जे आहेत की नाही, की एक शब्द आहे याच्यामध्ये क्वीर म्हणजे स्ट्रेंज, आकस्मिक. हार्नेस बेल्स म्हणजे जी घंटा बांधतात की नाही, आपल्या इकडे बैलांच्या गळ्यातही बांधतात पोळ्याच्या दिवशी घंटा मोठी आहे की नाही, ती तशीच हॉर्सच्या गळ्यात बांधलेली होती. डॉनी फ्लेक म्हणजे स्नोफ्लेक्स फॉलिंग, भुरभुरी, जसं पाऊस पडतो की नाही, बारीक 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 तसं. ओके, आपण कवितेला सुरुवात करूया. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. हिज हाऊस इन द विलेज दो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. म्हणजे हुज वुड्स आर दीज आय थिंक आय नो. कोणते हे आहेत, हे कोणतं जंगल आहे हे मला माहीत आहे. हिज हाऊस इज इन विलेज दो आय नो. माहीत आहे की मला गावात जायचं आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. मला इथे थांबायचं नाही आहे. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. पूर्ण झाकून गेल्या बर्फामध्ये असं मला बघायचं. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. माझ्या घोड्याला हे असं आश्चर्यकारक वाटेल की टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. झोपडी बिपडी काही नाही आहे थांबायला आणि मी उगीच आपला थांबलो आहे. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. फ्रोझन लेक म्हणजे जे पूर्ण बर्फांनी बर्फ झाला आहे, ज्याच्या पाण्याचा बर्फ झालेला आहे असं लेक. बिटवीन द वूड्स म्हणजे जे जंगल होतं, फॉरेस्ट सारखं जे झाडं लागलेले होते, त्यांच्यामध्ये एक छोटंसं हे होतं, त्याला आपण काय म्हणतो, तळं वगैरे म्हणतो की नाही, तसं ते होतं आणि ते बर्फात छादित झालं होतं. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. डार्केस्ट म्हणजे अंधारमय इव्हिनिंग, बरोबर, संध्याकाळ, इव्हिनिंग. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक. अशी मान हलवली त्यांनी आणि घंटा वाजवली. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. की काही चुकलंय का आपल्याला, आपण वाट चुकले का. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डॉनी फ्लेक. स्नोई फ्लेक्स पडत होते, बरोबर आहे. नुसता आवाज, असा आवाज चालू होता. ऑफ इझी विंड म्हणजे हळूवार असा हवा जी वाहत होती त्याचा आवाज सुरू होता आणि स्नोई फ्लेक असा भुरभुरणारा बर्फ पडत होता. The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep. अशा या सुंदर निसर्गरम्य सिनरी असलेल्या ठिकाणी. But I have promises to keep. मला माझी वचनं पाळायची होती, मला शब्द पाळायचा होता. And miles to go before I sleep. आणि मोठा प्रवास मला करायचा होता झोप येण्याआधी. And miles to go before I sleep. मोठा रस्ता, मैल, खूप मैल मला चालून जायचं होतं मला झोप येण्याआधी, असं कवीनी
म्हटलेलं आहे. तर ही छोटीशी पोएम आहे आपली, पण अतिशय सुरेख पोएम आहे, ज्याच्यामध्ये निसर्गाचं वर्णन केलेलं आहे की बर्फाच्छादित झालेलं तळ होतं, हे होतं. आणि याच्यावर कम्प्रहेन्शनचा प्रश्न आपण घेऊया आता. द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. रेन, पाऊस पडत होता का? नाही, स्नोई फॉल्स होता, म्हणजे हे चूक आहे. द ओनर्स, याच्यावर कम्प्रहेन्शनचे प्रश्न आपण बघूया. कम्प्रहेन्शनच्या प्रश्नांमध्ये आपण बघू शकतो ट्रू ऑर फॉल्स घेऊ शकतो आपण. द ओनर ऑफ द वूड इज नोन टू द स्पीकर. द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू द स्पीकर. हो, त्याला माहीत होतं. द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. स्नोफॉल जे होत होतं त्याला स्टॉप करू शकत होतं का कोणी? नो, इट इज अ फॉल्स स्टेट. The speaker doesn't emphasize upon the beauty of woods he is passing through. त्यांनी त्याच्यावर भर दिला नाही का? ज्या ठिकाणाहून तो प्रवास करत होतो त्या प्रवासाच्या निसर्ग वर्णनाला त्यांनी महत्त्व दिले नाही का? चुकीची गोष्ट आहे ही, म्हणजे हे फॉल्स आहे सेंटेन्स. ओके. द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट्स टू कीप गोईंग. हॉर्सला असं वाटत होतं का की मी इथेच स्टॉप करून टाकावं जाणं? नाही, तो तर आश्चर्यात होता की आपला मालक चलत कसा नाही आहे पुढे, मला चलायला का नाही सांगत आहे. म्हणजे हे सेंटेन्स फॉल्स आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 मॅच द पेअर पण विचारले जाऊ शकतात, जे की पुस्तकामध्ये पण आहेत. ओके. पहिली पेअर आपण हुज वूड्स दीज आर थिंक आय नो. हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, इन्व्हर्शन आहे हे सेंटेन्स. आणि द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, हे अल्ट्रेशनचं. ओके, याची जोडी याच्याशी तुम्ही लावा. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, व्हाय डज द ट्रॅव्हलर हॅव टू लिव्ह द लवली वूड्स. का बरं जायचं होतं ट्रॅव्हलरला? बिकॉज ट्रॅव्हलर वॉज रिअली फॅसिनेटेड बाय द लवली वूड्स. म्हणजे त्याला अतिशय मोहित करून टाकलं होतं त्या जंगलाने. बट ही वॉन्ट टू बी discharged from his duties on the time. He want to complete his all the duties on the time. He always want to keep his word. He want to keep his promises given to the others, and so he want to leave the lovely fascinated lovely woods in the time, and at this time he want to leave these woods to keep his word. हा झाला कम्प्रहेन्शनचा भाग. असे 5 मार्कांचे प्रश्न असतात तुम्हाला. म्हणजे मॅच द पेअर जर विचारलं तर त्याचे 2 मार्क, नंतर 2 मार्क ट्रू ऑर फॉल्स किंवा राईट ऑर रॉंग विचारू शकतात. ट्रू ऑर फॉल्सच विचारतील असं नाही, राईट ऑर रॉंग विचारू शकतात, किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस तुम्हाला विचारू शकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये की नो स्नो. रायमिंग वर्ड विचारले जाऊ शकतात. त्याच्यातले कोणते कोणते आले आहेत? नो, बरोबर आहे. डीप, कीप, डीप, स्लीप, शेक, मिस्टेक, स्वीप, फ्लेक, बरोबर आहे. अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतरचा क्वेश्चन येतो आपला क्वेश्चन नंबर 3, बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता ॲप्रिसिएशनमध्ये आहे पहिला क्वेश्चन असतो टायटलचा आपल्याला विचारलेला, जो की आहे स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नो इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएट रॉबर्ट फ्रोस्ट. राईम स्कीम काय दिलेली आहे? पहिल्या स्टँजामध्ये दिलेली आहे AAB आहे, सेकंड स्टँजामध्ये फायनल स्टँजामध्ये आहे 4 times A म्हणजे AAA. ओके. फिगर ऑफ द स्पीच आहे इन्व्हर्शन आणि अल्टरेशन. सेंट्रल आयडिया. द सेंट्रल ऑफ द आयडिया ऑफ द पोएम इज दॅट ऑन वन इव्हिनिंग द ट्रॅव्हल वॉज मुव्हिंग फ्रॉम अ woods, means he was going and suddenly he stops, and why he stops? Because he was fascinated. He was stopped because he was fascinated by the woods and the scenery around the woods, because there is a frozen lake from which snowy flakes are falling down in woods, and at the same time he urges his mind
got his mind wake up and ask him to move on. So he reminds himself that he must discharge from his duties and keep the promises what he had given to the persons before coming over here, and now it's too late and he want to leave the place before he go to sleep in a deep sleep. ओके, इथे आपली ही पोएम पूर्ण झाली. अशा प्रकारे ॲप्रिसिएशनचा क्वेश्चनही पूर्ण झाला. सो ऑल द बेस्ट.